फेडावया आवडे जा हरी अंतरापासून ऐशिया ते मनी अर्थ माझे सुफल हा जन्म होईल तेथोनी देता अलिंगन वैष्णवासी आवडे जा हरी अंतरापासून ऐशिया ते मनी अर्थ माझे तया लागी जीव होतो कासावीस पाहातील वासने नाही आवडे जा हरी अंतरापासून ऐशिया ते मनी अर्थ माझे तुका म्हणे तोची सुदीन सोहळा गावूया गोपाळा धनीवरी आवडे जा हरी अंतरापासून ऐशिया ते मनी अर्थ माझे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दंडवत आता वंदो देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन श्रोते जनतया माझे दंडवत आता वंदो साधू संत नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जनतया माझे दंडवत ऐशे नमन करुणी सकळा ऐशे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबडिया बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदाव्या सुभटा शूरानी धीर स्वामी काशी तू सादर तुका म्हणे अवरुद्रा अंजनीची कुमारा म्हणून माझी ये जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया आवडे जा हरी अंतरापासून ऐशिया ते मनी अर्थ माझी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्दरत्नांची निर्मिती करणारी महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढविला वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली भंडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर परमार्थाची साधना करून दिहासकट वैकुंठ गमन करून विश्वातला अवलौकिक चमत्कार ज्या महात्म्यानं केला इतिहासाच्या पानावर स्वर्णाक्षराने लिहिला इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोल्होबा कनकाईच्या वंशात हे ज्ञानरत्न जन्माला आलं मायबाप आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यान पंथ ज्याच्यामुळे खुला झाला ते देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा हा 4 चरणाचा नाही पण 5 चरणाचा अभंग सेवेसाठी आहे या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय देवाच्या दरवाजामध्ये इच्छा प्रगट करतात आपण जर पाहिलं तर या मृत्यूलोकामध्ये 3 प्रकारच्या इच्छा सांगितल्या जातात एक देवाची इच्छा एक माणसाची इच्छा आणि एक साधू संताची इच्छा अशा 3 प्रकारच्या इच्छा या मृत्यूलोकामध्ये आहेत देवाची जर इच्छा पाहिली तर देवाला वाटतं मी प्रत्येक सजीवामध्ये असावं प्रत्येक अनेकत्व रूपाने नटावं मी स्त्री असावं पुरुष असावं ही देवाची इच्छा आहे ममयोंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्ठानि इंद्रियाने प्रकृतिस्थाने करिष्यति प्रत्येक सजीवामध्ये मी असावं अनेकत्व रूपाने नटावं ही देवाची इच्छा आहे कळाले महाराज देवाची इच्छा सांगा माणसाची इच्छा काय साधू संताची इच्छा काय 2 नंबर संताची इच्छा काय आवडतं संताला काय संताची इच्छा आहे जर आपण पाहिलं जर आळंदीला गेलो आळंदीला गेल्याच्या नंतर माऊलीच्या समाधीला आपलं डोकं टेकवलं आणि विचारलं माऊली आज आम्ही तुमच्या दरवाजामध्ये आलो सांगा ना माऊली तुमची काय इच्छा आहे त्यावेळेस माऊली सांगतील माऊली म्हणतात किंबहोना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी बजिजो आदि पृक्की अखंडित अखंड या जगाने सुख भोगावं परमार्थ करावा भजन करावं नामचिंतन करावं ही साधू संतांच्या जीवनातली आवड आहे पण आता 3 नंबर आवड आहे ती इच्छा आहे ती माणसाची आता माणसाची इच्छा काय एक का प्रत्येक माणसाची इच्छा आहे वेगळी वेगळी कुणाला काय कुणाला काय प्रत्येकाची इच्छा भिन्न भिन्न एक इच्छा नाही म्हणून माणसाची इच्छा वर्णन करण्यात काही उपयोग नाही म्हणून बघा आज कीर्तनाला सुद्धा तरुण मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत तरुणाची संख्या या कीर्तनाला उपस्थित आहे असं म्हणतात.
तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणाने कीर्तनाकडे आलं पाहिजे, तरुणाने नामचिंतन केलं पाहिजे, तरुणाने भजन केलं पाहिजे. तरुण मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत, म्हणून त्या तरुण मित्रमंडळाला सुद्धा मी साष्टांग नमन करतो. बघा, वयाचं बालपण हे संस्कारानं शोभून दिसतं आणि वयाचं तारुण्य हे त्यागानं शोभून दिसतं आणि वयाचं म्हातारपण हे भजनानं शोभून दिसतं. वयाच्या बालवयामध्ये संस्कार दिले पाहिजेत. बालवयामध्ये जेवढे संस्कार देता येतील तेवढे संस्कार आपल्या मुलाला द्या. नाही लई संपत्ती कमवून ठेवता आली, संपत्ती कमवून ठेवू नका. अरे मी म्हणतो, संपत्ती म्हणजे वृक्षाची सावली आहे. सूर्य फिरला की सावली फिरणार आहे. तसं दादानो, प्रारब्ध फिरलं की संपत्ती आणि श्रीमंती आणि गरिबी ही सुद्धा फिरणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेवढे तुमच्या मुलाला संस्कार देता येतील बालवयामध्ये तेवढे संस्कार तुम्ही बालवयामध्ये द्या. माँसाहेब जिजाऊंनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाला बालवयामध्ये संस्कार दिले आणि बालवयामध्ये संस्कार दिल्यामुळे महाराजांच्या त्या स्वराज्यामध्ये असा एक 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 निष्ठावंत मावळा जन्माला आला. अरे लढता लढता एका मावळ्याचे हात तुटले आणि हात तुटल्याच्या नंतर राजे त्याला भेटायला गेले. ज्या वेळेस राजे त्याला भेटायला गेले त्यावेळेस राजांकडे त्या झोपडीतून बाहेर आला तो हात तुटलेला मावळा आणि राजाकडे पाहिल्याच्या नंतर ढसा ढसा रडायला लागला. राजाने त्याच्याकडे पाहिलं आणि राजे म्हणले, अरे महाराष्ट्राच्या पालखीचा भार ज्याच्या खांद्यावर आहे त्याने रडलं नाही पाहिजे. अरे महाराष्ट्राच्या पालखीचा खांदा तुझ्या पालखीचा भार तुझ्या खांद्यावर आहे, रडतोस कशासाठी? अरे हात तुटले म्हणून रडतो की काय? त्यावेळेस त्या मावळ्याने सांगितलं, महाराज हात तुटले म्हणून रडत नाही, माझ्या हाताने तुम्हाला घोंगडी टाकता आली म्हणून रडत नाही. राजे माझ्या हाताने तुम्हाला पाण्याचा तांब्या भरून देता आला म्हणून रडत नाही राजे, पण आज महाराष्ट्राचा जनता राजा माझ्या दारात आला असताना माझ्या हाताने मी माझ्या राजाला मुजरा करू शकत नाही यासाठी रडतोय राजे. असा एक 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 मावळा स्वराज्यामध्ये निष्ठावंत मावळा होता. तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं, तेव्हा हे स्वराज्य स्थापन झालं. पण हे झालं कशामुळे? बालवयामध्ये माँसाहेब जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले म्हणून हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. म्हणून मी सांगतो, देता येते तेवढे बालवयामध्ये संस्कार द्या. संपत्ती कमी कमवता आली तरी काही अडचण नाही, कमी कमवा, पण जेवढे संस्कार देता येतील ना तेवढे संस्कार द्या. आणि बालवयामध्ये जर तुम्ही संस्कार दिले नाहीत तर मग त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला भोगावा लागतो. काय झालं पहा, एक शिक्षक होते आणि ते घरामध्ये आले. घरामध्ये 5 वर्षाचा लहान मुलगा होता आणि ते घरामध्ये आले की ते म्हणायचे, अरे हरामखोर जेवलास का? अरे हरामखोर पाणी पेलास का? अरे हरामखोरा अभ्यास केलास का? अरे हरामखोरा तू शाळेत गेलास का? उठलं तरी हरामखोर, बसलं तरी हरामखोर, जेवलास का रे हरामखोर? सतत त्या मुलाच्या कानावरती हरामखोर शब्द पडायला लागला. आणि 5 वर्षाचा मुलगा, तो रेल्वेचा खेळ सुरू झाला. त्याने रेल्वेचे डबे जोडले, रेल्वे खेळायला लागला आणि खेळता खेळता म्हणला, आता रेल्वे पाटोद्याकडून रेल्वे आता पुण्याला निघणार आहे. ज्या हरामखोराला बसायचं असेल त्या हरामखोराने बसून घ्या. आता रेल्वे पुण्याकडून परत पाटोद्याला येणार आहे. ज्या हरामखोराला बसायचं असेल त्या हरामखोराने आताच गाडीत बसून घ्या. ते त्या बापाने ऐकलं आणि 2 काना खाली मारल्या. ते लेकरू रडायला लागलं आणि रडायला लागल्याच्या नंतर 10 मिनिटं त्याचा खेळ थांबला आणि 10 मिनिटानंतर ते लेकरू रडायचं शांत झालं आणि परत त्याचा खेळ सुरू झाला. तो म्हणला, ज्या आताच रेल्वे पाटोद्याकडून पुण्याला चालले, ज्या प्रवाशाला बसायचं असेल त्या हरामखोराने बसून घ्या. परत रेल्वे पुण्याकडून पाटोद्याला येणार आहे, ज्या हरामखोराला बसायचं असेल ते बसून घ्या. आत्ताच एका हरामखोरामुळे 10 मिनिटं गाडी लेट झाली. नाही तुम्ही संस्कार दिले तर बापाला सुद्धा हरामखोर म्हणणारे लेकरं घरामध्ये जन्माला येतील, लक्षात ठेवा. म्हणून बालवयामध्ये जेवढे संस्कार देता येतील ना तेवढे संस्कार द्या. बालपण कशाने शोभून दिसतं? बालपण हे संस्कारानं शोभून दिसतं. मग महाराज तारुण्य कशाने शोभून दिसतं? आम्ही तरुण आहेत, तरुणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. हरिकीर्तनामध्ये नटलं पाहिजे, भजनामध्ये आलं पाहिजे, टाळ गळ्यामध्ये घेतलं पाहिजे. अरे
तरुणाला पान टपरीवर उभा राहून गुटखा खाऊन म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करायला लाज वाटत नाही, त्याला टाळ कीर्तनात घ्यायची लाज वाटावी. अरे छत्रपतींच्या स्वराज्यातली माणसं आहेत आपण, छत्रपतीच्या महाराष्ट्रातली माणसं आहेत आपण. ज्ञानेश्वरी वाचावी आपण, ज्ञानेश्वरी वाचायची लाज वाटते, कीर्तनात यायची लाज वाटते. अरे गुटखा तोंडामध्ये, पान टपरीवर उभा राहून गुटखा तोंडामध्ये टाकून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करायला लाज वाटत नाही, ज्ञानेश्वरी वाचायला लाज वाटते. महाराज ज्ञानेश्वरी वाचल्याने काय होईल? अरे ज्ञानेश्वरी वाचल्याने तुमच्या जीवनाचं भलं होईल, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. ही ज्ञानेश्वरीची ताकद आहे. म्हणून महाराज म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी, एका का होईना ओवीचा अनुभव घ्यावा. महाराज त्यागाने हे शोभून दिसतं, हो, म्हणून त्यागाने शोभून दिसावं तारुण्य. पण या तारुण वयामध्ये जर आपण त्याग केला तर आपलं नाव हे माग अजरामर राहतं, नाव शिल्लक राहतं. अरे कितीतरी वर्ष, 150 वर्ष झाली भगतसिंहाचं नाव आपण घेतो. मग भगतसिंहाचं नाव आपण का घेतो? दुसऱ्याचं नाव का जमत नाही? भगतसिंहाने वयाच्या तरुण वयामध्ये भगतसिंहाने त्याग केला. 22 वर्षाचं वय भगतसिंहाचं. आता मला सांगा, 22 वर्षाचं वय हे कशाचं असतं? 22 वर्षाचं वय हे लग्नाचं असतं. आता ते वाढलं, 30-35 पर्यंत गेलं. पण पूर्वी 22 वर्ष वय म्हणलं की लग्नाचं वय. आणि त्या भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले, बरं का, पाहुणे आले. आणि आईने 50ची नोट दिली. भगत, अरे गावामध्ये जा आणि याचा किराणा घेऊन ये. भगतसिंहाने ती नोट खिशामध्ये घातली आणि गावामध्ये भगतसिंह गेले. ज्या वेळेस गावामध्ये गेले ना, त्यावेळेस वाटाने भगतसिंहाने विचार केला, ही 50ची नोट घेऊन जर मी किराणा दुकानामध्ये गेलो आणि किराणा दुकानामध्ये गेल्याच्या नंतर ह्या 50 रुपयाचा जर किराणा भरला, तर हे किराणा मी जर घरी घेऊन गेलो, तर घरी गेल्याच्या नंतर आई स्वयंपाक करेल. आईने स्वयंपाक केला म्हणजे पाहुणे जेवतील, आणि पाहुणे जेवले म्हणजे मला पसंत करतील, आणि मला पसंत केलं माझं लग्न होईल, आणि माझं लग्न झालं की मला बाईचं ऐकावा लागल. मला तर बाईचं ऐकायचं नाही, मला या भारत मातेचं ऐकायचंय. मला नाही ऐकायचं, मला भारत मातेचं ऐकायचंय. ती 50ची नोट घेतली, त्याचे बॉम्ब घेतले आणि इंग्रज हटो इंग्रज चलाओ त्या संसदवरती बॉम्ब टाकले. आणि बॉम्ब टाकल्याच्या नंतर इंग्रजांनी भगतसिंहाला जेरबंद केलं. ज्यावेळेस इंग्रजांनी भगतसिंहाला जेरबंद केलं ना, फाशीची शिक्षा सुनावली. लाहोरच्या कारागृहामध्ये भगतसिंहाला ठेवण्यात आलं. आणि ज्यावेळेस भगतसिंहाला कारागृहामध्ये ठेवण्यात आलं, त्यावेळेस बरं का, आता ऐका लक्ष देऊन, फाशीचा दिवस उजडला. फाशी आता 2 तासाने भगतसिंहाला फाशी होणार होती. भगतसिंहाची आई भगतसिंहाला भेटायला आली आणि त्या जाळीच्या गजाच्या आडून पाहिलं आणि भगतसिंहाकडे पाहिल्याच्या नंतर आई रडायला लागली. त्यावेळेस भगतसिंहाने सांगितलं, माँ रोना नहीं माँ, माँ तू वीरों की माँ है, माँ तू शूरों की माँ है, माँ रोना नहीं, माँ रोना नहीं. आई तू जर रडलीस ना, तर हे इंग्रज म्हणतील आता मी जिवंत आहे तोपर्यंत रड, पण मी गेल्याच्या नंतर आई रडू नकोस. तू जर रडलीस तर हे इंग्रज म्हणतील ह्या भगतसिंहाची आई रडली. रडायचं नाही मा, तू एका शोराला जन्म दिलास मा, तू एका वीराला जन्म दिलास मा, मा तू एका वीराची आई आहेस, मा तू एका शूराची आई आहेस. रोना नाही मा, रोना नाही, रडायचं नाही. आईने सांगितलं, आई निघून गेली. आता आईने सांगितलं, अरे भगत मी चालले आता, पण ऐक, तुला आईचं दुःख काय करणार आहे रे भगत. तू अजून कुणाचा बाप झाला नाहीस. ज्यावेळेस बाप होईशील त्यावेळेस माणसाला हे बापाचं लेकराचं दुखणं कळत असतं. अरे तू अजून कुणाचा बाप झाला नाहीस, तुला हे आईचं दुखणं काय कळणार आहे. तिथून भगतसिंहाची आई गेली आणि भगतसिंहाला आता 2 तासाने फाशी होणार आहे. फाशीचा दिवस उजडला आणि ज्या वेळेस फाशीचा दिवस उजडला, फाशी 2 दिवसावर आली आणि फाशी 2 तासावर आल्याच्या नंतर आता 1 तासानं फाशी होणार आहे, आता अर्ध्या तासानं फाशी होणार आहे. आणि आता ऐका बरं का, भगतसिंहाला न्यायला जेलर आला, जेलर. आणि त्या जेलर ज्यावेळेस भगतसिंहाला न्यायला आला त्यावेळेस भगतसिंह व्यायाम करत होते, बैठका काढत होते, जोर काढत होते. आणि त्या भगतसिंहाला विचारलं त्या जेलरने, अरे भगत
1 तासाने नाही, तुला अर्ध्या तासामध्ये फाशीवरती जायचंय. तू व्यायाम कशासाठी करतोस? अरे भगत, व्यायाम जगण्यासाठी असतो. अरे भगत, व्यायाम हा तब्येतीसाठी असतो. अरे भगत मरण्यासाठी व्यायाम नसतो. भगत, अरे जगण्यासाठी व्यायाम करतोस. तुला तर मरायचंय, तू कशासाठी व्यायाम करतोस? त्यावेळेस त्या जेलरला भगतसिंहाने दिलेलं उत्तर आहे. ते म्हणले, काय आहे बघा ना जेलर, माझी आई रोज तिच्या मंदिरातल्या देवाची सेवा करायची आणि त्या देवाची सेवा करण्यासाठी फुलं आणायची. फुलं एक टोपली भरून फुलं आणायची आणि त्यातले सगळेच फुलं देवाला वाहत नव्हती. एक ताजं फुल पाहिजे, एक टवटवीत फुल पाहिजे, एक न सुकलेलं फुल घ्यायची आणि ते फुल माझी आई तिच्या मंदिरातल्या देवाला व्हायची. मग आता ऐका ना जेलर, माझ्या आईचा देव जर मंदिरातला असेल तर माझा देव ही भारत माता माझा देव आहे. म्हणून मला माझ्या आईसाठी जायचं ना, माझ्या भारत मातेसाठी जायचं ना. म्हणून असा सुकलेल्या चेहऱ्याने कसा जाणार? माझ्या देशासाठी, माझ्या आईसाठी, माझ्या भारत मातेसाठी मला जायचं ना. म्हणून असा टवटवीत चेहऱ्याने जाणार. म्हणून आज भगतसिंहाचं आपण नाव घेतो. कशासाठी? त्याग केला तरुण वयामध्ये. म्हणून आज आपण भगतसिंहाचं नाव घेतो. वयाचं तारुण्य हे त्यागाने शोभून दिसावं आणि वयाचं म्हातारपण हे कशानं शोभून दिसावं? भज गोविंदम गोविंदम मुडमते. भजन करायचं, या भजनाने आयुष्य म्हातारपण हे शोभून दिसतं. आणि मग बसायच्या टाळवाजीत इडलं. मग ऐका, भजन हे त्यागाने शोभून दिसावं. मग महाराज कळालं आम्हाला, पण सांगा आता झालंय माझं कीर्तन, मी थांबणार आहे आता 10 मिनिटामध्ये. पण जाता जाता एवढंच सांगतो, आपली माणसं ओळखायला शिका, आपली माणसं सांभाळायला शिका. अरे तो रावण सगळ्यात मोठा शिवभक्त होता. त्या रावणाकडे तर सोन्याची लंका होती. त्या रावणा इतकं सैन्य या जगामध्ये कोणाकडेच नव्हतं. तेवढं सैन्य या रावणाकडे होतं. पण त्या रावणाला सुद्धा मरावं लागलं. ज्या वेळेस रावण मृत्यूच्या शेवटच्या कट्ट्यावरती होता, त्यावेळेस प्रभू श्रीरामांना विचारत होता, अरे मी तर खूप मोठा पंडित आहे, मी तर खूप मोठा विद्वान आहे, मी तर त्या शनीला माझ्या पायाखाली घातलंय, काही पटीने माझं सैन्य मोठं आहे. पण तू तर वनवासी होतास रे, माकडांना घेऊन लढलास, पण तुम्ही जिंकला कसे? त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी सांगितलं, तुझ्या बरोबर तुझा भाऊ नव्हता आणि माझ्या बरोबर माझा भाऊ होता, म्हणून मी जिंकलो. म्हणून जीवनातलं सगळ्यात मोठं गणित आहे की आपली माणसं आपल्या बरोबर आहेत का, हे महत्वाचं आहे. म्हणून आपली माणसं ओळखायला शिका दादा. आपली माणसं ओळखत चला आणि आपलं कर्माला घाबरून जगा, आपलं कर्म सांभाळा. या जगाच्या पाठीवर कोणालाही कधी न चुकणारी गोष्ट म्हणजे ते आपलं कर्म आहे दादा. तुम्ही किती जगाच्या समोर दिखावा केला तरी आपल्या कर्माचा भोग आपल्याला भोगावाच लागतो, त्याला पर्याय नाही. म्हणून आज लोक बघा, बीपीच्या त्रासाने लोक मीठ खाणं सोडतात, शुगरच्या त्रासाने लोक गोड खाणं सोडतात. पण आज कर्माचा त्रास माहीत असून सुद्धा एकमेकाला वाईट बोलणं आणि एकमेकाला मागं ओढणं लोक का बरं सोडत नसतील? म्हणून मी म्हणतो, लोकांनी नेहमी कर्माला घाबरून जगलं पाहिजे. तुमचा धर्म कोणताही असू द्या, पण शेवटी हिशोब कर्माचा होत असतो, धर्माचा नाही, हे लक्षात ठेवा. आणि आपलं कर्म सुद्धा दादा पवित्र असलं पाहिजे. किती पवित्र असलं पाहिजे आपलं कर्म? जसं चंदनाच्या झाडाला जरी विषारी सापाने विळखा घातला की ते झाड जसं आपलं सुगंध देण्याचं काम सोडत नाही ना, तसं आमच्या जीवनामध्ये आमचं जर कर्म पवित्र असेल, आमचं जर कर्म चांगलं असेल, तर आम्हाला सुद्धा या जगतामध्ये पांडुरंग परमात्मा सुद्धा रोखू शकत नाही. ही चांगल्या कर्माची पावती आहे. अरे दादानो, आपल्या जीवनामध्ये आपण कर्म चांगलं केलं म्हणजे आपलं चांगलं होणार आहे. हा, तुमच्या जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये जर आपलं कर्म चांगलं असलं ना, आपलं चांगलं निश्चित होणार आहे. म्हणून बघा, जगाच्या पाठीवर अशी एक दैवी शक्ती आहे की ती तुमच्या आणि माझ्या आजूबाजूला काम करते. तिला सगळं काही कळतंय. बघा, ज्या वेळेस आपण आरशामध्ये पाहतो आणि आरशामध्ये पाहिल्याच्या नंतर आपल्याला वाटलं ना आपण ओके, आपल्याला वाटलं ना आपण चांगले, आपल्याला वाटलं ना आपलं कर्म चांगलं आहे, ते जगाला सांगत बसू नका. कारण लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात, मग आपल्याला नावं ठेवणार नाही का? 100% लोक आपल्याला सुद्धा नावं ठेवणार दादा, हे लक्षात ठेवा. म्हणून कर्माला घाबरून जगा, आपली माणसं ओळखा. आणि दादा एवढंच सांगतो, आई वडिलाची सेवा करा.
अरे काय असते आई? आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही. अरे आई म्हणजे का मावशी असते का? आई म्हणजे का चुलती असते का दादा? अरे आई 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 असते. आईसारखं प्रेम जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही. अरे स्वतःच्या लेकरासाठी 3-3 किलोमीटर बिना चप्पलची चालणारी, दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करणारी आई असते ना दादा. अरे ज्या वेळेस आपली करंगळी कापते ना, करंगळी, त्यावेळेस आपल्याला करंगळी कापल्याच्या वेदना सुद्धा सहन होत नाहीत. पण ज्या वेळेस शिजेरची वेळ असते ना, त्यावेळेस जगाच्या पाठीवर ईदभर पोट फाडून तुम्हाला मला जन्माला घालणारी फक्त आई असते, आई. म्हणून आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. जोपर्यंत माहेरामध्ये माय जिवंत असेल, 80 वर्षाची माय तुमची माहेरामध्ये जिवंत असू द्या गड्या दादा, आणि 60 वर्षाची मुलगी त्या 80 वर्षाच्या म्हातारीला भेटायला येऊ द्या. तुमच्या 80 वर्षाच्या आईला आता ती बाहेर पोर्चमध्ये ती झोपलेली, तिला उठता येत नाही, बसता येत नाही, 4 दिवसापासून एका जागेवरती बसलेले. पण ज्या वेळेस 60 वर्षाची म्हातारी तुमच्या 80 वर्षाच्या आईला भेटायला जाते ना, त्यावेळेस तो नातू त्या आजीपाशी खेळत असतो, आणि खेळता खेळता तो नातू सांगतो, ए आई, ए आई, ए आजी, आजी, बघ ना ग, बघ ना ग, बघ ना ग, आपली आत्या आली, आत्या. आत्या आली म्हणल्याबरोबर 80 वर्षाच्या म्हातारीला कुठून बळ येतं कुठून नाही, तटकन उभी राहते, हातामध्ये काठी घेते, आणि पळत पळत जाऊन 4 पावलं का होईना टाकत जाते, आणि त्या 60 वर्षाच्या मुलीला कडकडून मिठी मारते, आणि डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते ना, ती आई असते, आई. म्हणून आई जर माहेरामध्ये जिवंत असेल तर तुमच्या माझ्यासाठी सुखाचा समुद्र आहे. एकदा आई निघून गेली ना, मग मात्र आपल्याला सुखाचा समुद्र आटला, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत माहेरामध्ये माय जिवंत असेल तोपर्यंत तुमची पिशवी माय कधी रिकामी जाऊ देत नाही दादा. अरे वांगे का देण्याची गोष्ट असते का? कांदे का देण्याची गोष्ट असते का? अरे लसूण का देण्याची गोष्ट असते का? पण काही का होईना तुमच्या पिशवीमध्ये टाकते ना, ती आई असते. तुमची पिशवी रिकामी जाऊ देत नाही. अरे तिच्या कमरेच्या पिशवीमध्ये हात घालते. 10 रुपये का होईना जर पिशवीमध्ये निघाले तर मी माझ्या मुलीला देऊ शकते. पण ज्यावेळेस 80 वर्षाची म्हातारी आहे ना तुमची माय, ज्यावेळेस त्या पिशवीमध्ये हात घालते कमरेच्या, त्यावेळेस त्या पिशवीमध्ये 1 रुपया सुद्धा निघत नाही. कोण देणार हो पैसे तुमच्या 80 वर्षाच्या म्हातारीला? पण ती म्हातारी, घरामध्ये काही शिल्लक नाही, पण ती म्हातारी काठी टेकत काठी टेकत काठी टेकत स्नानीमध्ये जाते, आणि मोडलेल्या तुटका साबणाचा तुकडा का होईना घेते, आणि आपल्या मुलीच्या पिशवीमध्ये टाकते. ती आई असते, आई. म्हणून आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. आई ती आई असते दादा. जर तुमचा डोळा खराब झाला तर डोळा देणारी आई असते. जर आपली किडनी खराब झाली तर किडनी देणारी सुद्धा आई असते. आईसारखं प्रेम या जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही दादा. म्हणून एक कवी म्हणतोय, अरे आई म्हणजे लेकराची माय असते. आई म्हणजे वासराची गाय असते. आई म्हणजे दुधावरची साय असते. अरे आई म्हणजे लंगड्याचा पाय असते. आईचा पदर जोपर्यंत आपल्या डोक्यावरती आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याच दुःखाची बाधा होणार नाही. कुठलं संकट आलं तर आपल्याला त्याचं काही वाटणार नाही. पण ज्या दिवशी आईचा पदर आपल्या डोक्यावरचा निघून जाईल ना, त्या दिवशी प्रत्येक क्षणाला आईची आठवण आल्याशिवाय राहणार नाही दादा. प्रत्येक क्षणाला आईची आठवण येते. म्हणून मी म्हणतो, या जगामध्ये तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर लाखो लोक तुमच्यावर प्रेम करतील. तुमचे चेहरे पाहिल्याच्या नंतर लाखो लोक तुमच्यावर प्रेम करतील. पण तुमचा चेहरा न पाहता पोटातच 9 महिने 9 दिवस तुमच्यावर प्रेम करते ना, तिचं नाव आई असतं, आई. म्हणून आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. आईची सेवा करा, बापाची सेवा करा. अरे बाप नारळाच्या पाण्यासारखा बाप असतो आपला. बापाची सेवा करा, बाप काही कमी नाही. अरे ज्यावेळेस तुम्ही मोठ्या पदावरती जाल त्यावेळेस तुम्हाला बापाची आठवण होते. अरे तुम्ही निवडून या, आणि निवडून आल्याच्या नंतर तुमच्या विजयाचा गुलाल तुमच्या पाठीवरती पडू द्या. पण ज्या वेळेस विजयाचा गुलाल तुमच्या पाठीवरती डोक्यावरती पडेल, आणि ज्यावेळेस तुम्ही घरी येताल, आणि घरी आल्याच्या नंतर ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बाजावरती खाटावरती बसताल, त्यावेळेस बायको तुमची पाणी घेऊन येते, आणि तो पाणी पेता पेता
ज्या वेळेस त्या भिंतीच्या फोटोकडे तुमच्या बापाच्या नजर जाईल त्यावेळेस तुमच्या बापाची आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. अरे तुमचं माझं तर सोडून द्या, पण या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 1674 महाराजांचा राज्याभिषेक झाला. ज्यावेळेस राज्याभिषेक महाराजांचा झाला ना त्यावेळेस प्रत्येक विदेशातले मोठमोठे राज्याभिषेकाला होते, मोठमोठे राजे होते, कोणची व्यवस्था कमी नव्हती, प्रत्येक सगळी सजावट होती, 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालेलं होतं. पण त्यावेळेस राजे रडायला लागले, डोळ्यातलं पाणी राजांच्या गालावरती आलं. मासाहेबांनी विचारलं, राजे कोणची तयारी कमी पडली का? कशासाठी रडता राजे? देश विदेशातले राजे आलेत, 32 मन सोन्याचं सिंहासन तयार आहे, तुम्ही का रडता राजे? आज रडण्याचा दिवस नाही, आज आनंदाचा हसण्याचा दिवस आहे राजे, तुम्ही का रडता? त्यावेळेस आऊसाहेबांना राजाने उत्तर दिलं, आऊसाहेब कुठली तयारी कमी नाही, 32 मन सोन्याचं सिंहासन तयार आहे, राज्याभिषेकाची कुठली तयारी कमी नाही. पण ऐका ना आऊसाहेब, ही तयारी पाहण्यासाठी, हा आनंदाचा दिवस पाहण्यासाठी तुमच्या कंपाळावरचं कुंकू आज जिवंत पाहिजे होतं, म्हणजे छत्रपती शहाजी राजे आज हयात पाहिजे होते आऊसाहेब. म्हणून डोळ्यात पाणी आलं आऊसाहेब, हे सांगितलं. म्हणून ज्यावेळेस माणूस मोठ्या पदावरती जातो ना त्यावेळेस बापाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आईची सेवा करा, बापाची सेवा करा, साधू संताची सेवा करा, एवढंच सांगतो. आणि तुमच्याकडे जर भरपूर संपत्ती असेल तर त्या संपत्तीचा उपयोग सुद्धा तुम्ही खरा करा, त्यात योग्य प्रकारे त्या संपत्तीचा उपयोग करा. संपत्तीचा उपयोग चुकीच्या मार्गाने करू नका. आणि कसा करायचा महाराज संपत्तीचा उपयोग? 2 मिनिटामध्ये तुम्हाला एक कथा सांगतो, ऐका लक्ष देऊन. पंडित मदन मोहन मालवीय हे हिंदू बनारस युनिव्हर्सिटीसाठी काही देणग्या गोळा करत होते. आणि त्या देणग्या गोळा करत असताना ते एका लक्ष्मी नारायण कोट्याधीश संपत्ती असणाऱ्या एका शेठजीकडे गेले. त्यावेळेस शेठजींची पूजा चालू होती. आणि ज्यावेळेस शेठजींची पूजा चालू होती ना त्यावेळेस शेठजींची वाट पाहत पंडितजी 1 तास थांबले. 1 तासानंतर शेठजींची पूजा संपली आणि शेठजी बाहेर आले. ज्यावेळेस शेठजी बाहेर आले त्यावेळेस शेठजींचा 5 वर्षाचा मुलगा अंगणामध्ये काडेपेटी खेळत होता. काडेपेटी, एक काडी काढायची, मोडायची, फेकून द्यायची, त्या एक काडी काढायची, मोडायची, फेकून द्यायची, असा त्याचा खेळ चालला. ते त्या शेठजींनी पाहिलं आणि त्या मुलाच्या 2 फटके मारले. आणि 2 फटके मारल्याच्या नंतर ती काडेपेटी हिसकळून घेतली. आणि पंडितजींनी त्या शेठजींना एक प्रश्न विचारला, त्यांच्या युनिव्हर्सिटीबद्दल काही थोडीशी माहिती सांगितली आणि तुम्ही थोडीशी काहीतरी मदत करा म्हणले. ज्यावेळेस मदत करा असं म्हणल्याच्या नंतर शेठजींनी पंडितजीच्या एका शब्दावरती 50,000 रुपयाची मदत केली. 50,000 रुपयाची. आता बरं का ऐका, पंडितजीला थोडं नवल वाटलं. अरे एका काडेपेटीसाठी स्वतःच्या मुलाला मारलं आणि माझ्या एका शब्दावरती 50,000 रुपयाची मदत केली, असं कसं झालं? त्यावेळेस शेठजींनी पंडितजीला सांगितलं, काडेपेटी जरी लहान असली तरी काडेपेटीतल्या काड्या मोडून ह्या मुलाने संपत्तीचा नाश केला, संपत्तीचा दुरुपयोग केला. पण आज बघा तुमचं हे युनिव्हर्सिटीचं शिक्षणाचं कार्य महान आहे आणि तुमच्या या कार्याला मदत केली पाहिजे, म्हणून आज 50,000 रुपयाची मदत एका शब्दावरती तुमच्यासाठी करतोय. ह्याच खरा संपत्तीचा उपयोग आहे दादा. म्हणून संपत्ती जर तुमच्याकडे असेल तर त्या संपत्तीचा सुद्धा योग्य उपयोग करा. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.